आज पार्टीच्या निमित्ताने जे देशभर दिसतंय वेगळा फोर्स दिसतोय तरुणांचा, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे शिक्षणामधल्या ज्या गोष्टी आहेत, कसं आहे, हे बऱ्याच वर्षानंतर असं आंदोलन आहे या सगळ्या गोष्टींकडे. काय, प्रत्येक आई वडिलांचा मुलगा हा काही नीट परीक्षेला बसला नव्हता. तिथे आलेले सगळेच विद्यार्थी हे काही नीटचे विद्यार्थी नव्हते. पण जे विद्यार्थी, जे तरुण तिकडे जे आले होते, तो त्यांच्यामधला जो राग आहे तो मला असं वाटतं सगळा सभोवतालचा सगळा राग तिकडे बाहेर आला आहे. आणि तो ह्याच्या पुढे अजून जोरात जास्ती मोठ्या पद्धतीने बाहेर येईल. म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे. कळलं का? ते आता आंदोलन शांत आहे किंवा, परंतु राग, सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं. ज्या वेळेला त्या तरुणांना, ज्या विद्यार्थ्यांना मारलं, बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं, हे का मारतायत मुलांना. खरं तर ते शांतपणे आंदोलन सगळं सुरू होतं. सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. आणि मला एवढंच फक्त म्हणायचं, हे भाजपमधलंच अंतर्गत हे भांडण आहे आणि त्याच गोष्टी आता सगळ्या चव्हाट्यावरती येत आहेत. काल बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची, एसआयआरच्या मुद्द्यावर पण चर्चा झाली. मी तुम्हाला तुम्ही आता हा प्रश्न विचारत, मी येतो त्याच्याकडे. शिक्षणाच्या बाबतीत मला काल अनेक विद्यार्थी मला काल येऊन भेटले. मला हाच नाशिक मधला पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असेल. प्रश्न असा आहे की दगडांवरचे ठसे घेऊन त्यांचं आधार कार्ड चेक करण्यापेक्षा मला असं वाटतं चंद्रकांत पाटलांनी या विद्यार्थ्यांकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. मला ही गोष्टच नाही समजली की 10वी पास झाल्यावरती पहिल्यांदा क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायची आणि क्लासमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर क्लास सांगणार की कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. आज ते विद्यार्थी कॉलेजला न जाता 8-8 तास त्या क्लासमध्ये जाऊन बसतायत आणि तिकडे शिकतायत. मग कॉलेज काय करतंय? कोचिंग क्लासेसवरती निर्बंध आणायचा आपला मसुदा गेले 24 वर्षापासून पेंडिंग आहे. तयार आहे मात्र नाही, कोचिंग क्लासेस बंदच. या सगळ्या कोचिंग क्लासेस सगळेच काय वाईट असतात अशाला भाग नाहीये. परंतु आता जे काही धंदा म्हणून जे आलेले आहेत, आता नीटचा पेपर देखील यांच्याचकडनं फुटला ना, याच कोचिंग क्लासवाल्यांकडनंच फुटला ना. आतापर्यंत जेवढे पेपर फुटले या कोचिंग क्लासवाल्यांकडनं फुटले ना. मग प्रश्न असा आहे की ते निलकणी आणून तिथे आता काहीतरी त्या निलकणींना आणलंय वरती, त्यांनी मला असं वाटतं या क्लासेसवरती पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. क्लासेस ठरवणार की विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं, हे कुठची शिक्षण पद्धत. चंद्रकांत पाटलांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कॉलेजमधली फी किती? 20,000 रुपये आणि क्लासमधली फी किती? 1,40,000 रुपये. म्हणजे क्लासेस आणि कॉलेज यांच्या संगनमतानेच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. क्लासेसवाले कॉलेजवाल्यांना पैसे पुरवत असणार. क्लासमध्ये 8-8 तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? या अशा प्रकारची भिकार शिक्षण परिस्थिती शिक्षणाची असताना त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं की विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही, तरुणांनी चिडायचं नाही. म्हणजे काय? काल मला काही विद्यार्थी मला इतकं वाईट वाटलं. मला त्यांनी विचारलं, साहेब परत नीटचा पेपर नाही ना फुटणार? एवढी आज तिथे एक मुलगा, मी त्या मुलाचं नाव काल त्याचे घरचे येऊन गेले, ज्याने आत्महत्या केली, यश गोसावी. त्या मुलाने आत्महत्या केली. ज्या 21 विद्यार्थ्यांची नावं आहेत आत्महत्या केलेल्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या यशचं नाव नाहीये. नाशिक मधला मुलगा आहे तो. प्रशासनाला हेही वाटत नाही की बाबा आता इथे कोण पालकमंत्री आहेत नाही मला माहिती नाही, पण एक नाशिक मधला मुलगा जो नीटच्या परीक्षेचा संपूर्ण तयारी करतोय, पेपर फुटल्यानंतर तो व्यथित होतो, निराश होतो आणि आत्महत्या करतो. आणि आत्महत्या केल्यानंतर त्या मुलाचं 21 मुलांची नावं येतात, 22वं नाव देता येत नाही तुम्हाला.